पण तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे मांडताय. आणि दुसरं म्हणजे आता कसं आहे की आंदोलनाच्या अनुषंगाने कुठेतरी प्रयत्न करत असल्याचं सरकार दिसतंय. दिल्लीमध्ये सुद्धा होते त्यांची बैठक आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे मुद्दे किंवा ऍक्शन्स आहेत त्यांच्याकडे तुमचे मुद्दे काउंटर करायला. पण जर तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरली, विरोधकांनी अशा पद्धतीची भाषा वापरली, तर त्याच्यावरती मात्र कुठल्याही पद्धतीचा उतारा असू शकत नाही, अगदी सर्वसामान्यांच्या बाजूने सुद्धा. असं नाही का तुम्हाला वाटत? असं आहे की मी परत सांगतो की ही तळमळ जी होती शेतकऱ्यांची, लासलगावला त्या दिवशी आंदोलन झालं, रोहित पवारांनी वगैरे केलं. आज महाविकास आघाडीचे आम्ही सगळे प्रमुख नेत्यांनी चांदवडला केलं. लोक अशीच आली नाही, तो भर उन्हामध्ये लोक येतात, कोणीतरी आपला आवाज उठवतोय. बरं, एक गोष्ट सांगतो, नाशिकमध्ये हे आंदोलन झालं, मागे सुद्धा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढला होता, त्याला 1 वर्ष झालं. एक साधा प्रश्न आहे, आपण वाटलं तर आपले वार्ताहर पाठवा आणि बघा, नाशिकला 2-3 आंदोलन चाललेत. त्या घाटावर नाशिकच्या शेतकऱ्यांचं दुसरं आंदोलन चाललंय. रिंग रोड महामार्गामधल्या त्यांच्या जमिनी अक्विजिशन केल्या आहे, काही रिंग रोडचे डिझाईन बदलले, गरीब शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. त्या जमिनीला सुद्धा फक्त तिथले पालकमंत्र्यांनी, काही त्यांच्या असलेल्या व्यावसायिक संबंधातल्या लोकांनी ज्या पद्धतीने जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी काही रस्ते बदलण्याचा प्रयत्न होत असेल, त्या देशाचं राज्याचं मुख्यमंत्री कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगतात माहित नाही. जर ते संवेदनशील असतील तर त्यांनी या सर्व नाशिकचा आढावा घ्यावा आणि गरिबांच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली तुमची भूमिका असेल ना. आणि तुम्ही काय सांगता, तुम्ही आता सांगताय की आम्ही आता उद्या केंद्रामध्ये दिल्लीला जातोय आणि दिल्लीला आम्ही त्याची चर्चा करणार आणि दिल्लीला अमित शहाजींशी बसणार. अरे, राज्याचा निर्णय राज्य घेतं. तुम्ही कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला, आता तुम्ही नाफेडनी कर्ज खरेदी करता सांगताय, 1580 रुपये सांगता. आज तो भाव परवडत नाही ना. 3000 शेतकऱ्यांची मागणी आहे. नाही, नक्कीच म्हणजे तो भाव